नमस्कार, मी पंकज शिंदे. पहलगाममध्ये झालेल्या नरसंहारामुळे मन छिन्नविछिन्न झालं होतं. सर्वप्रथम त्या नरसंहारात मृत्युमुखी पावलेल्या सर्व बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि काही मी शब्द लेखणी रूपाने या ठिकाणी आपल्यासमोर मांडतोय. थरथरणारे हात, अडखळणारे शब्द आणि सुन्न करणारे मन हेच का या धर्तीवरचे खरे नंदनवन? श्वेतचादरीत आच्छादलेला मार्ग, कुणी म्हणतो त्याला पृथ्वीवरचा स्वर्ग. आज तो रक्ताने माखलेला आहे काही स्वार्थी लोकांच्या खोट्याच धर्मयुद्धाने. कुणी आपला बाप, कुणी आपला भाऊ, कुणी आपला सख्खा मुलगा गमावलेला आहे. त्या हैवानांच्या हाताला कंप का फुटला नाही? का नाही त्यांची दृष्टी गेली जेव्हा एका नवविवाहिताची मेहंदी रक्ताच्या थारोळ्यात पुसली गेली? दहशतवादाला चेहरा नसतो हे खरे आहे, पण मन देखील नसते हे आज सिद्ध झालं आहे. दहशतवादाला चेहरा नसतो हे खरे आहे, पण मन देखील नसते हे आज सिद्ध झाले आहे. कारण आज मानवतेचा खून होताना संपूर्ण जगाने उघड्या डोळ्यांनी बघितले आहे. कुठला देव, कुठला अल्लाह, कुठला येशू या संहाराची परवानगी देऊ शकत नाही. आणि देतच असेल तर ह्या पापींनो, या निष्पापांच्या शापांपासून तुम्हीच काय तर देव, अल्लाह आणि येशू हे सुद्धा सुटू शकत नाही. आमचा धर्म एकतेचा, आमचा धर्म मानवतेचा. आम्ही आहोत हिंदुस्थानी याचा अभिमान आहे आम्हाला. आम्ही आहोत हिंदुस्थानी याचा अभिमान आहे आम्हाला. पण खबरदार, आमच्या धर्मावर, मर्मावर बोट ठेवाल तर. बोटे तर छाटूच, पण 300 वर्षापूर्वी कोथळा कसा बाहेर काढायचा याचं कौशल्य आमच्या बापाने आम्हाला शिकवलेलं आहे. अरे काय तुमची मर्दानगी, अरे काय तुमची मर्दानगी. साधारण निहत्या कुटुंबावर तुम्ही शस्त्र चालवित आहात. पण ध्यानात ठेवा, प्रत्येक गोळीचा या ठिकाणी हिशोब होणार आहे. प्रत्येक गोळीचा या ठिकाणी हिशोब होणार आहे. आणि आमच्या अश्रूंचा सैलाब हा तुमचा गर्दनकाळ ठरणार आहे. आमच्या अश्रूंचा सैलाब हा तुमचा गर्दनकाळ ठरणार आहे.